कोणाची? ती झाली आहे. दोन भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या, तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत. तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. ठीक आहे ना, होईल ना उद्या. 23 तारखेचा मुहूर्त आहे का? नाही, असा मुहूर्त काय काढलेला नाहीये. पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग आहे. राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे. या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षकरूपी मतदार कसा प्रतिसाद देतील? नाटक हिट ठरेल? हे नाटक नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या. हा प्रीतिसंगम आहे. नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल. कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत. आम्ही तरी पाहिलं नाही. हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या, आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये? तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच जुंपली. भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट. या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोट्यावधी रुपये आले कुठून? कसे आले? वाटले गेले, पकडले गेले. काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. यात चुकीचं काही नाही. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली. आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं. आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला, आम्ही सगळ्यांनी पोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा एक निवडणूक. तेलंगणामध्ये
बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे EVMवर संशय तर येणारच. आकडे बघा महाराष्ट्रातले, जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि 40-42च्या आसपास अजित पवार हेच आकडे विधानसभेत आले ना. म्हणजे त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या. तेव्हा तुम्ही विकासाचा विजय, देवाभाऊंचा विजय, असली नकली शिवसेना आहे कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका. जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल आम्ही तर मत नाही दिलं यांना. उद्या तुम्ही सर्वे कराय आणि लोक सांगतील 100 पैकी 80 आम्ही यांना मत दिलं नाही. जिथे सर्वाधिक मतानं हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात, तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही. हे जिंकले कसे आम्हाला माहीत नाही, ही लोकांची रिॲक्शन असेल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचं, तर ते प्रीती संगम. मी नाटक हा शब्द वापरला नाही. प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं, पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या भाऊबंदकी चालू आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं प्रत्यक्ष. मग त्या भाजपला वाटतं मिंद्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंद्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं. फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना. त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही संवेदनशील निवडणूक आहे, ही भावनात्मक निवडणूक आहे आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे जर त्याच्या काही दिवसांपूर्वी केला होता मराठी माणूस कॅम्पेन राबवलं होतं. आशिष शेलारांनी ट्विट केलंय की बंधारा खोऱ्यातल्या मराठी माणसांनी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा. नाही ठीक आहे. कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही. मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर, हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही. ही मुंबई मराठी माणसाची. भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे. मी कालही म्हणालो, नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला अख्खी मुंबई दिली. पराग शहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का? हिंमत आहे? किंवा पराग शहा जाऊन देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहेत तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी, मिठागृह, धारावीचे भूखंड कसे दिले? महानगरपालिकेनं नियम मोडून FSI संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले? या संदर्भात पराग शहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले, ते प्रश्न विचारतील का? जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेन. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलेलं आहे. रोहित पवार जे आपले मित्र पक्ष बघा, हा ते म्हणतात की काँग्रेसच भाजपची बी टीम बनलेली आहे. एक लक्षात घ्या, हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही, पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. काँग्रेस येते तुमच्या बरोबर काय काही बोलणं झालं? हे निकाल पाहता असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र असावं? कारण आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणताही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं. म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे.
पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहेत, मुंबई सोडून. आता त्यांची काही गणितं असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं. पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे. जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. म्हणजे मुंबई सोडून काँग्रेस सोबत येणार तुमच्या मुंबई सोडून? नाही, असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये आम्ही समन्वयानं किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो. सर, राऊत ज्या साहेब, मराठीच्या मुद्द्यावर ना राज ठाकरे, उद्धव ठाकरे वरळीच्या डोम थिएटरमध्ये एकत्र आले होते, जे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बघितलं होतं. त्याच ठिकाणी दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल उद्या, अशी चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे? नाही नाही, बघा, ती जागा ठरेल. पण मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत, गुलाल उधळत. कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे. राऊत साहेब, आज नगरपालिका नगरपंचायत निकालानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या मथळ्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रात भाजपच धुरंधर, अशा पद्धतीची हेडलाईन्स आहे. बघा, धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे. धुरंधर आहे, ते खरं पात्र नाही आहे. त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत डकैत, हे त्यातलं खरं पात्र आहे. आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे, सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवेल. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं. बाकी काय, मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो. राऊत साहेब, पण माजी एक- खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीने काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या. मला सकाळी माहिती. त्या लोकांनी त्या महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत. चांगली अशा गोष्ट आहे. अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या काळात म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे. मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका. मुंबईची जनता वेगळी आहे. राऊत साहेब, या निवडणुकीत सातत्यानं एक आरोप प्रकर्षानं झाला की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर झालं. मग सत्तेतल्या काही नेत्यांनीच अशा पद्धतीचे आरोप केले, स्टिंग ऑपरेशन केली. आयोगानं पण काय निवडणूक केलं? आयोग मात्र आयोगानं काय केलं? स्तब्ध आहे. आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत होता. हस्तक. हर्षवर्धन सपकाळ यांनी जे सांगितलं ते सत्य आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजूनं लावले, हे सत्य आहे. पण फार काळ, मी वारंवार म्हणतोय, फार काळ चालणार नाही. कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो. चला, और क्या हिंदी में है? हिंदी में क्या है? बीजेपी सबसे बड़ी पार्टी बन के आई थी लोकल बॉडी इलेक्शन में। बात ऐसी है, बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनकर आती है सबको मालूम है. जो बिहार में हो गया वही महाराष्ट्र के नगर पंचायत चुनाव में हो गया. आप देखिए ना, जिस तरह से विधानसभा में जो नतीजा आए, वही नतीजे, वही आंकड़े अब नगर पंचायत में आ गए. 120-125 विधानसभा के विधायक उनके चुनकर आए थे. नगर पंचायत भी 120-125 में बीजेपी के आ गए. शिंदे के 54 के आसपास विधायक आए थे. इस बार नगर पालिका नगर पंचायत भी 54 आ गई. 40-42 अजित पवार के आए थे, वही आंकड़ा नगर पालिका में आ गया. वही मशीन है, वही सेटिंग और वही फिटिंग है. नई बात कोई ना. आंकड़े तो बदल दो भाई, आंकड़े तो बदल दो. हाँ, ये लोकतंत्र है क्या? पैसा कितना
पानी जैसा बहाया, पानी से भी ज़्यादा बहाया, तूफान आ गया पैसों का। मैंने कल भी कहा कि जिस नगर पालिका नगर पंचायत का बजट 25 करोड़ है, वहाँ 200-200 करोड़ जीतने के लिए खर्चा किया, 10-10 करोड़ लोगों में बांट दिए। कहाँ से आता है पैसा ये? फडणवीस साहब बता सकते हैं? ये पैसा महाराष्ट्र में कहाँ से आता है? शिंदे के पास, अजित पवार के पास, आपके पास? हाँ, कौन देता है पैसा आपको? हमको तो कोई देता नहीं। तो आप कहाँ से लाते हो पैसा? महाराष्ट्र की लूट करके, डकैत करके आपने जगह जगह पर रहमान डकैत रखे हैं पैसा जमा करने के। हाँ, और आप जीतने के बाद रविंद्र चौहान नाच रहे हैं, फोटो देख रहा हूँ मैं, नाच रहे हैं। ये लोकतंत्र देश का बहुत मजबूत है, एक दिन आपको यहाँ से धक्के मार कर निकाल देगा। थैंक यू। राम साहब,